आटी आटी आहे, ती आटी आहे ना, ती आम्ही हे तुम्हाला आहे ना? हो. कुठे घ्या इथं खूप आणलेला आहे तो ड्राफ्ट त्यातून त्या ड्राफ्टबाबत चर्चा करतात त्या ड्राफ्टमधल्या काही गोष्टी आहेत त्या सुद्धा मी देणार असत आहे. या ड्राफ्टमध्ये घोषणेच्या पहिल्या दिवशी केंद्र सरकारकडून ही पहिली प्रशासकीय पातळीवरच्या अधिकाऱ्याची भेट आहे आणि त्या भेटीमध्ये ज्या मागण्या मागण्या हे करा म्हणून तिथं आम्हाला आहे ना पाठवून समोरून घे. पाठीमागचं त्यांना टाकायचं टाकलेलं तुम्ही बोलले आपलं बोलणं नेमकं बस काही चांगला माणूस मागं सुद्धा बोलून जात नाही फात नाही काही नाही लय काम करते आता त्यांचं वरपर्यंत आधी काय करणार रातभर काढते इथे घ्या ना जरा या इकडे काय त्या पत्रामध्ये होतं. मी माननीय जिल्हाधिकारी जालना यांच्या वतीने आणि शासनाच्या वतीने सदरचं पत्र आणलेलं आहे. जरांगे पाटलांना मी हे पत्र दिलेलं आहे. त्यात आपल्या मागण्या शासनाला कळवण्यात आलेल्या आहेत. त्यावर सकारात्मक कार्यवाही सुरू आहे आणि आपलं उपोषण मागे घ्यावं अशी विनंती करण्यात आलेली आहे. त्यांनी काय प्रतिसाद दिलाय सर पत्र? जरांगे पाटलांनी त्यावर लिहून दिलं आहे की आमच्या शासनाकडून संपूर्ण मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही. तथापि आमची पुनश्च त्यांना विनंती राहील की त्यांनी आपलं उपोषण मागे घ्यावं. खाली ठेवा कोणी ठेवलं मग आपल्याला काय माहिती त्याला सांगा. पत्र घेऊन आता काय उल्लेख हां, सदर पत्रामध्ये जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या शासनाला कळवण्यात आलेल्या आहेत आणि या मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही सुरू आहे असं नमूद केलेलं आहे. जरांगे पाटलांचं म्हणणं आहे की आम्ही शासनाकडून संपूर्ण मागण्या पूर्ण झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही.